सगळ्यांचीच लग्न होत नाहीये. हा तुमचंही होत नाहीये. नाही माझं आहे बाबा. तुमच्यातही प्रॉब्लेम आहे. नाही हा मग ते माझ्या लग्नावर काहीतरी उपाय काढा ना. उपाय हा काढतो. हा. मला त्यासाठी अर्धळी वनात जाऊन काळा आंबा, काळा फणस, पांढरी जांभळं आणावी लागतील. त्यासाठी 15,000 खर्च येईल. बापरे, माझ्यासाठी तुम्ही 15,000 रुपये खर्च करणार? हो. वा वा, करा करा. हा तू मला द्यायचे. मी कुठून देणार बाबा? असं कसं बाबा हं. काहीतरी कमी करा ना. बरं 5,000 दे. बाबा अजून कमी करा ना. मग फुकट काढू? फुकट काय झाला? मला 1,000 रुपये द्या वरती. मी देऊ? हा अरे मी भाकीत करणारा बाबा आहे. बाकी मग काय करता मी तुम्ही? भाकीत केलं होतं. हा ह्या वर्षी महानगरपालिकेमध्ये आपला झेंडा फडकणार. फडकला. फडकलाच. वा वा वा. हे भाकीत झालं. दुसऱ्या दिवशी मी टाकीत हा तपश्चर्या करायला. अच्छा, तपश्चर्या करायला. मग असा भाकीत करणारा बाबा आहे मी. माझ्याकडे बघून तुम्हाला काही प्रश्न पडतो की नाही? पण पडतो ना. काय? अरे तू लहानपणी असा होतास, मोठेपणी असा कसा? असं कसा म्हणजे तो होतो हा? आणि मग ती काय झालो? हा मला आंबा आवडतो का? आंबा आवडतो. खाताना खाता हो. कसे खाता? बरोबर. वरपून वरपून खाताना. हो. खाताना त्या आंब्याला कधी विचारता का का रे बाबा लहानपणी तू ती कैरी होती, मोठेपणी तुझा तो आंबा कसा काय झाला? कळलं 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 कळलं. काय विचारत ना? कळलं. आपण माझा काहीतरी करा ना उपाय. 15,000 नको, 2,000 दे. 2,000 नाही बाबा, तुम्ही मला पैसे द्या. मी चाटी बाबा आहे. काठी बाबा आहे. हा. मग काय करता तुम्ही? मी चाटी देतो. काठी देतो. तू तर काठी देतोस काय? ती काय चंद्रमुखी वगैरे नाहीये. हं? इन्स्पेक्टर कदम म्हणतात मला. अरे स्वामींच्या मठात येऊन लोकांना फसवतोस काय? नाही नाही. बरेच दिवस तुझ्यावर डोळा ठेवून येतो. आज रंगे हात सापडलाय. चल नाही, तुला आता नाही. जेलची हवा कशी खिलवतो बघ. नाही. हल, हल. पण साथ सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे बापरे, आता खूप मोठा पेच निर्माण झालाय. भटजींनी तर सांगितलंय पूर्वांच्या बहिणीला की त्याच्या हातावरती भविष्याची रेषच नाही आणि तो साधा शर्ट सुद्धा घेऊ शकत नाही. मग तो एक सायकल काय घेणार? चला तर मग बघूया पुढे काय होतंय. अरे बघताय काय? मला सगळ्यांनी स्वामीच्या आरतीला या. बोला स्वामी समर्थ महाराज की. आरतीला या सगळ्यांनी. जय देव जय देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी. स्वामी समर्थ महाराज की. हो चला का की प्रसाद द्या, प्रसाद द्या. घाई करू नका, घाई करू नका. सगळ्यांना मिळणार, सगळ्यांना मिळणार. काय हो इकडे या. हा प्रसादामधले फुटाणे शेंगदाणे कुठे गेले? हा तुमच्या घरी तेल काढायला. आमचे या देवळात पुजारी आहे. आठवड्याला 1-2 लिटर तेल निघतं आणि यांना काय करायचं शेंगदाणे म्हणून त्याला फुटाणेच देते. बरोबर आहे की नाही? श्री स्वामी ते. तुमचे मिस्टर मठामध्ये पुजारी आहे. पानाचा विडा पण सोडत नाहीत. आलेलं ताट पाठवून तिकडेच. शेवटी प्रसाद आहे तो शेवटी. हा म्हणून गळ्यामध्ये 15 तोळ्याचं लोडणं लोचतंय. स्वामींची कृपा. नाही नाही, मिस्टरांची कृपा. हो, स्वामी कधी कोणाला काय देतील काही सांगता येत नाही. आणि कधी काढून घेतील ते पण कळणार नाही. ठीक आहे. श्री स्वामी. हा दिवसांदिवस लोडणं वाढत चाललंय गळ्यातलं. मठाच्या पुजारी. अरे ठीक आहे. पैशाने भरलेलं पाकिट. पाकिट कोणाचा? आई ते चमत्कार झाला. मी बोललो होतो ना तुला, तिकडे सायकल मागितली होती. स्वामी माझी सगळी इच्छा पूर्ण करतात. बघ मठाजवळ मला पैशाने भरलेलं पाकिट मिळालं. हे दुसऱ्याचं पाकिट आहे. इथे आता आरतीला कोणीतरी आलेला ना, त्या कोणाच तरी इथे हे पाकिट पडलंय. तू जा आधी त्या
त्याचं पाकिट परत कर. असं दुसऱ्याच्या पैशाने तू स्वतःसाठी काही घेऊ नको. अगं ताई, हा स्वामीने दिलेला चमत्कार आहे. नाही रे राजा, अशा चमत्कारांवर विश्वास ठेवायचा नाही. आणि तू स्वतः मेहनत कर. तुझ्या कष्टाला स्वामी नक्की यश देतील. पण स्वामीने दिलं ना यश. अरे तू ऐकणार ना माझं. हे बघ, ह्याच्यात फोन नंबर असेल. हे बघ, या कार्डवर हा त्यांचा नंबर पण आहे. मग ह्यांना फोन कर आणि त्यांचं जे कोणाचं पाकिट आहे त्यांचं परत कर. अरे बघ, पैशासोबत त्यांचे काही महत्वाचे कागदही आहेत. ताई, मी स्वामीकडे सायकल मागितली होती, त्यासाठी स्वामीने दिला चमत्कार आहे. नाही रे, हे बघ, तू ऐकतो ना माझं सगळं. जा तू हे पाकिट ज्याचं कुणाचं आहे त्याचं परत करून ये. हे बघ, स्वामींच्या कृपेने तुला ह्याच्यापेक्षाही अजून काहीतरी चांगलं मिळेल. पण हा? ताई, नाही रे राजा, असं नाही करायचं. तू ऐकतो ना माझं. जा फोन कर आणि ज्याचं कुणाचं पाकिट आहे त्यांचं परत करून ये. हे बघ, मी घरी जाते, पण तू नक्की पाकिट परत करून ये. असे दुसऱ्याचे पैसे ठेवायचे नाही. हा, मी तुझं जेवायला घरी वाट बघते. हा, हे ताई, फोन कर. तुझ्या भटजी काकांकडे गेली होतीस ना? अच्छा. मी सायकल घेणार की नाही माझं भविष्य जाणून हो, घेण्यासाठी. हो, ते असे मोठे केसवाले आलेले एक बाबा इकडे. काय बोलले ते? काय कसला तो बाबा बोलतो, तुझ्या भावाच्या हातावर नशिबाची रेषच नाही. असं थोडी असतं. माझ्या हातावरती भविष्याची रेष नाही बोललो. हो, मी स्वतः रेष तयार करेन, देतो परत. बरं. हा, देऊन ये. हा, मी जाते घरी आणि लवकर ये. हो काका, स्वामींनी माझ्यासाठी चमत्कार केला, तर एवढं भरलेलं पैशाने पाकिट दिलं. माझी इच्छा पूर्ण केली होती स्वामींनी सायकल घेण्याची, ती पण ताईनं बघवली नाही. हॅलो, हा मॅडम, हा तुमचं पाकिट मठाजवळ सापडलंय मला. हो हो, या लवकर. ठीक आहे दादा, थँक्यू. तुम्हीच फोन केला होता का? हो, हे पाकिट तुमचंच का? हो, माझंच आहे. हे घ्या, हे पाकिट. थँक्यू सो मच. काही कॉन्टॅक्ट नाही असं वाटलंच नव्हतं मला. तुम्ही स्वामी भक्त आहात? हो, पण तुम्हाला कसं कळलं? त्याच्यामध्ये स्वामींचा फोटो आहे. हो, मी प्रचंड स्वामी भक्त आहे. पण ह्याच्यापेक्षा माझ्या वडिलांनी दिलेला संदेश माझ्यासाठी खूप जास्त मोलाचा आहे. कोणता संदेश? माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी. बाहेर चक्रांचा ढीक दिसला पाहिजे. म्हणून माझ्या वडिलांनी दिलेला हा संदेश खूप मोलाचा आहे माझ्यासाठी. तुम्हाला तुमचं पाकिट मिळालं ना? हो हो, बाबा झालं. हे घे. हे तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस. आणि हे माझं कार्ड घे. काही लागलं तर मला फोन कर. एवढे पैसे? हो, तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस आहे ते. जिथे तुझी मर्यादा संपते तिथे माझी मर्यादा सुरू होते. की आता मी ती सायकल घेणार. स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. बघ ताई, त्या बाईने मला प्रामाणिकपणाचं बक्षीस दिलं. आता स्वामी माझी इच्छा पूर्ण करणार. आता ती मी सायकल नक्की घेणार. ह्याच्याकडे खूप पैसे आहेत. ए भाई, ह्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? नक्कीच कोणाकडून तरी चोरले असणार. ए भाई, लवकर ये ना. हे ए भाई, पहिलं काढ ना. हे माझं प्रामाणिकपणाचं बक्षीस आहे. ह्याच्याकडे खूप पैसे आहेत. चोरले नाही आहेत मी. आम्हाला लागली एक कडकी आणि तुझ्याकडे हरिपत्ती कुठून आली? मला त्या बाईने प्रामाणिकपणे दिलं सायकल घेण्यासाठी. बोल बोलता बाईंनी दिली. त्या बाईने दिलंय मला. अरे दे. नाही देणार. नाही देणार. तू दे ना. दे. माझे पैसे ते. काय तुझे पैसे आहेत? तुझे पैसे काय तुझे? दे चल. माझे पैसे आहेत. अरे तू आता मार्गात जा. माझे पैसे ते मला सायकल घेण्यासाठी दिले स्वामींनी. अरे सायकलसाठी आता आम्ही मजा करणार आहे पैसे. माझे पैसे आहेत. माझे पैसे आहेत. ही, हा. ए भाई, आज चालती ना.
हा पार्टी नक्की काय पाहिजे ते सांगा. तू जा नाही तर दगड डोक्यात घालीन. ए भाई हे बघा बोला तुला दगडाने आणि भाई तुला दगडाने हाणेल म्हटलं. दगडाने हाणी म्हटलं मग तू काय दगड आणणार आहेस? आत्ता जाते. ए, ए. आता आपण पार्टी करूया. इकडे या. ये बघा पैसे बघा बघा माझे पैसे ते. बघा 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 हे घ्या आणि कडक पार्टी करा जबरदस्त एकदा. काही कंजूस नाहीये. हा चला त्याच्या काकाने 20 रुपयात पार्टी केली. माझे पैसे घेऊन गेला. माझे पैसे घेऊन गेला. माझे पैसे घेऊन गेला. माझे पैसे. माझे पैसे. पैसे